आणि काय अपेक्षेपेक्षा मी थोडं ते असंच जाईन की 2008मध्ये जेव्हा राजसाहेबांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी जेव्हा आंदोलन उभं केलेलं ह्याच गोष्टीच्या विरोधात की रेल्वे प्रशासनात मराठी भाषाच नव्हती तेव्हाच ते मला वाटतं ममता बॅनर्जींना भेटलेले. ममता बॅनर्जींनी ते घडवून आणलेलं की प्रत्येक राज्याच्या राज्यभाषेत ही परीक्षा घेतली जाईल. हे तेव्हा झालेलं आणि त्याला खरं तर सर्वप्रथम राजसाहेबांच्या आणि महाराष्ट्र सैनिकांचं म्हणजे तिकडनं ती सुरुवात झाली. त्यानंतर 2017मध्ये आणि 19मध्ये ह्या ज्या भरत्या झाल्या त्या मराठीत झाल्या, 23मध्ये झाल्या त्या मराठीत झाल्या. आता 26मध्ये काय झालं मला ह्यांना कळलं नाही. फक्त इंग्लिश आलं, हिंदी आलं आणि कन्नड आलं. मराठीला का डावलण्यात आलं मला कळलं नाही या प्रक्रियेत. तर मला वाटतं कुठेतरी आपण कितीही विचार केला की चुकून झालं असेल वगैरे हे चाचपडून बघतायत असं मला वाटतं की तुमचं लक्ष आहे का. तर आज मला रेल्वे प्रशासनाला सांगायचं की आमचं मरेपर्यंत महाराष्ट्रावर लक्ष असणार. हे सतत चाचपडून बघू नका. ह्याच्यापुढे मराठीतच झालं पाहिजे. आमचं ह्या वेळेला फक्त पत्र आलेलं, नाही तर तुमच्या परीक्षा वगैरे कुठे होतात हे आम्हाला सगळं माहिती आहे. कशा बंद करायचं ते पण माहिती आहे. याची गरजच नव्हती. आणि ह्याचं सर्वप्रथम मी श्रेय महाराष्ट्र सैनिकांना देईन, लोकांना देईन आणि तुम्हाला पण देईन, कारण तुम्ही ज्या प्रकारे हा विषय उचलून धरला त्याच्यामुळे रेल्वे प्रशासनाचं पण अभिनंदन, पण तुमचं पण अभिनंदन. खरं तर म्हणजे हा विषय म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही म्हणता की चाचपडून बघितलं जातं, तर ते चाचपडण्यामागे काही विशेष कारण आहे असं की आपल्याला मुंबईमधनं बाहेर काढायचं, मराठी माणसाला मुंबईमधनं बाहेर काढायचं. हे राजसाहेब वारंवार बोलत आले की ते दर गोष्टीला आता हिंदी सक्ती शाळांमध्ये ते चाचपडून बघतात की तुमचं लक्ष आहे का सक्ती करायची तुम्हाला. इतर कुठच्या राज्यात अशी सक्ती आहे हिंदीची. त्याच्यामुळे मराठी सक्ती जी केली आहे ती पहिली सक्ती लादवून तर घ्या शाळांमध्ये. प्रत्येक शाळेला मराठी भाषा ही शिकवली पाहिजे. हा GR काढला आहे सरकारने, मला वाटतं उद्धव साहेबांच्या काळात आला तो, हो ना. ते लादवून तर घ्या. दुसरी भाषा कुठची आणताय. त्याच्यामुळे मला वाटतं की हे चाचपडून बघतात. आपण जागे आहोत ह्याच्यासाठी मला वाटतं सर्वप्रथम तुमचे आभार. अगदी तसाच तर विषय येतोय रिक्षा टॅक्सी चालकांचा की मराठी भाषा त्यांना आलीच पाहिजे. काही जण आंदोलन करतायत, त्यांचं म्हणणं आहे की अशी सक्ती लादू नका. खास करून गुणरत्न सदावर्ते आणि शशांकरावच्या संघटना त्यांचं म्हणणं आहे की अशी सक्ती लादली गेली नाही पाहिजे. तर दुसरीकडे परिवहन मंत्री म्हणतात की आम्ही अभ्यासक्रम किंवा मराठी भाषा शिकवण्यासाठी वर्ग चालू, पण मराठी भाषा सक्ती 1 मे पासून झालीच पाहिजे. म्हणजे काय तुम्हाला वाटतं की त्यांचं कंपल्सरी करणं किंवा त्यांना बंधनकारक करणं हे अडचणीचं ठरू शकतं का? अडचणीचा अजिबात ठरणार नाही. म्हणजे जे सरकारचा निर्णय आहे तो अतिशय योग्य निर्णय आहे. मग इकडे तुम्ही बोलता ना भूमिका बदलता, इकडे सरकारने जर चांगली भूमिका घेतली आहे तर आम्ही त्याला पाठिंबा देतो की इकडे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे. किंवा मराठी जे भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, जे राजसाहेब वारंवार बोलतात की तुम्ही इकडे ह्या राज्यात वाढला आहे, तुम्ही तुमचं बिझनेस किंवा तुमचं उद्योगधंदे ह्या राज्यात चालू आहे, तुम्हाला इकडची भाषा नको यायला. हा सरकारने निर्णय घेतलेला अतिशय योग्य आहे आणि आम्ही त्या विरोधात ते आंदोलन करणार आहेत. उत्तर भारतीय आंदोलन म्हणजे काय, 4 मे पासून जाऊ दे, काही फरक पडत नाही. मी कालपासून अनेक गोष्टी हे व्हिडिओज वगैरे बघतोय, रील्स बघतोय. मी जे मराठी रिक्षा चालकांचे जे व्हिडिओज बघतोय त्यांचं म्हणणं आहे आम्ही 8पर्यंत रिक्षा चालवायचो, आम्ही 12पर्यंत चालू, पण आम्ही नागरिकांना त्रास होऊन देणार नाही. ह्याच्यासाठी खरं तर हॅट्स ऑफ त्यांचे. हे जे व्हिडिओज बघतोय मी, मला खरंच आनंद होतोय की आपले मराठी लोक पण त्या प्रकारे उतरत आहेत. त्याच्यामुळे ह्या आंदोलनाचा काही फरक पडणार नाही आहे. फक्त मी एक सांगतो, आंदोलन संप करून करा तुम्ही. जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार. तुम्ही संप करा, तुम्ही रिक्षा चालवू नका, तुम्ही काय वाटेल ते करा, मराठी भाषा शिकायला घ्या पाहिजे या संपामध्ये. पण तुम्ही जे रिक्षा चालवत आहेत, जे मराठी लोक रिक्षा चालवत आहेत त्यांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारणार. पण आता यामुळे राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडेल असं नाही का वाटत?
नाही, मला वाटतं ते सरकारनेच निर्णय घेतला म्हणून कायदा सुव्यवस्था बिघडलीच नाही पाहिजे. त्यांनी ती कायदा सुव्यवस्था लावली पाहिजे की कशा प्रकारे संप झाला तरी कुठेही मारहाण नाही होणार. शांतपणे तुम्ही संप करा ना. तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की मराठी रिक्षाचालक काय आहेत. आणि जी तुम्हाला भीती आहे की जर तुम्हाला भीती असेल की आम्ही संप केल्यानंतर पण रिक्षाचालक चालू असतील तर ती भीती असली पाहिजे. कारण आमचे रिक्षाचालक हे सक्षम आहेत. मुंबईवर रिक्षा चालू आहे. म्हणजे तुम्ही आत्ताच म्हटलात की मराठी रिक्षाचालक सक्षम आहेत, पण कुठे ना कुठे असंही अनेक लोक दाखवतात चित्र की इतके हिंदी भाषिक रिक्षा जे चालक आहेत ते जास्त वाढलेत मुंबईत. तर कुठे ना कुठे हा सुद्धा एक अंडर करंट आहे का दाखवायला की आपण हिंदी भाषिक रिक्षाले जास्त मुंबईत चालवतात, त्यामुळे मुंबईकरांना त्यांच्यावर अवलंबून राहावं लागेल, दाखवण्याचा प्रयत्न आहे का? प्रयत्न करू दे ना. आपल्याला सत्य परिस्थिती माहिती आहे ना. काही फरक पडणार नाही. जा ना संपावर. म्हणून मी तर बोलतो जा. पण हा जो सरकारने निर्णय घेतला हा योग्य आहे की आमची भाषा शिका, किंवा तुम्ही मराठी असाल तर तुम्हाला रिक्षा परवाने मिळतीलच, पण तुम्ही भाषा शिकलात तरी मिळतील. हा उत्तम निर्णय. तुम्ही संपावर जा. मला वाटतं की हा जो आक्रोश आहे की आम्हाला भाषा येत नाही किंवा आम्हाला हिंदीच येतं वगैरे, त्याच्यापेक्षा भाषा शिकायला घ्या. तो वेळ तिकडे घालवा ना. आज काही मराठी अभ्यासकांनी परिवहन मंत्र्यांबरोबर भेट घेतली आणि तिथे असा त्यांच्या बैठकीमध्ये एक सूर निघालाय की केवळ संवाद साधण्यापुरती मराठी जरी आली तरीही पुरेशी आहे. त्यामुळे 2 पानांचं एक बुकलेट काढलं जाईल ज्याच्यामध्ये रिक्षा चालक आणि बसलेला जो प्रवासी आहे यांच्यामध्ये संवाद होऊ शकेल. एवढीच वाक्य जरी शिकली तरी चालेल असं शासनाचं म्हणणं आहे. तुमचं यावर काय मत? प्राधान्य मराठी माणसाला दिलं पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही जे मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात त्यांना देऊच. आम्ही म्हणजे सरकारने दिलं पाहिजे. आणि हेच राजसाहेब बोलत आले की तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. उगाच अंगावर नका येऊ ना की आम्हाला ही भाषा शिकायचीच नाही आहे किंवा आम्ही बोलणारच नाही वगैरे. ह्याच्यामुळे वाद चालू होतात. 2 पानी पुस्तकी जरी शिकला तुम्ही तरी एक सुरुवात आहे ना की तुम्ही आमच्या राज्यात आता एक भाषा शिकताय आमची, जी खूप महत्त्वाची भाषा आहे, ज्याला खूप कष्ट लागले आहेत एक भाषा बनवायला. त्याच्यामुळे उत्तम जे संवाद झाला असेल उत्तम आहे, पण प्राधान्य हे मराठी माणसाला मिळालं पाहिजे. बरेचसे मराठी लोक मात्र रिक्षा चालताना हिंदीत बोलतात, त्याबद्दल काय? ते आधी झालं ते. मी पण राजसाहेबांनी आंदोलन घ्यायच्या आधी मला मराठी भाषेचं महत्त्व माहीत नव्हतं, तेव्हा मी पण हिंदीतच बोलायचो ना. पण आपला जेव्हा एका भाषेचा महत्त्व कळतो तो कोणतरी एक लागतो की आपल्याला समजवायला, तेव्हापासून तू हिंदीत बोलला तर मी मराठीत बोलणार. मला हिंदी येतच नाही. हे जेव्हा आपलं आंदोलन चालू झालं तेव्हा नंतर मला वाटतं हिंदी भाषिक पण मराठी बोलायला लागले बरेच. त्याच्यामुळे हे आपण समजून घेऊ ना. त्यांच्या शेवटी पोटाचा विषय. त्यांच्यासाठी कोण उभं राहणारा मिळाला त्यांना तर मला वाटतं की ते मराठीतच बोलणार ना. त्यांच्या भाषेला सोडून ते का बोलतील वेगळी भाषा. आणि मला वाटतं हे राजसाहेब उभे राहिले. शशांकराव सारखे जे युनियनची लोक आहेत त्यांचं एवढंच म्हणणं आहे की लायसन्स रद्द करणं हे फार टोकाचं पाऊल असेल, कारण एका गरीब व्यक्तीचं घर. मग मराठी भाषा शिका. हे 2 पानी पुस्तिका आहे ती वाचा. चालू करा. प्रयत्न तर चालू करा. सदावर्ते सारखे जे वकील आहेत, प्लीज त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आता काहीही कुठेही नका जाऊ. नाही, त्यांचं म्हणणं फक्त आहे की असू दे. संविधान किंवा कायदा म्हणतो की कुणालाही भाषेची सक्ती. त्यांच्या म्हणण्याला तुम्ही दाखवता हेच खूप आहे. आम्ही प्रक्रिया देण्यावर प्रतिक्रिया दुसरा देणार. विषय जो परवापासून खूप गाजतोय, भाजपचं एक नारी शक्तीचं आंदोलन झालं वडील, आणि त्या आंदोलनामध्ये एका आईचं एका सर्वसाधारण मला कळलं महिलेचं विषय. उद्रेक झाला. हो. तर तिला आता सोशल मीडियावरती ट्रोल केलं जातंय, तिच्याबद्दल काही म्हटलं जाते. सरकारमधले मंत्री म्हणतात की जी भाषा तिने वापरली ती योग्य नव्हती. तर या सगळ्यावरती तुमचं काय मत? मला वाटतं ती महिलेने जे केलं ते अतिशय योग्य होतं. हे माझं म्हणणं आहे. पक्षाचं नाही. कारण तुम्ही मला विचारलं, राजसाहेबांना तुम्ही विचारलं ते पक्षाचं म्हणणं असेल. पण माझं म्हणणं आहे त्या महिलेने केलं ते अतिशय योग्य होतं. तुम्ही 3 तास ट्रॅफिक अडवून कुठचंही आंदोलन घेणं. आणि पहिली गोष्ट, तुम्ही जेव्हा आंदोलन घेता, मी त्या आंदोलनाच्या जो हेतू आहे त्याच्याच विरोधात आहे. एक हेतू असतो आंदोलनाचा की तुम्ही लोकांसाठी आंदोलन घेताय.
जेव्हा राजसाहेब आंदोलन घेतात तेव्हा त्याच्यात महाराष्ट्र सैनिक पण असतात, पण महाराष्ट्राची एक जनता पण असते. त्याच्यामुळे एक खूप महत्त्वाच्या विषयावर आंदोलन घेतलं जातं. हे जे आंदोलन आहे हे त्यांना पचवता नाही आलं आहे की भाजप हरली आहे, एक पक्ष हरला आहे. आणि याच्यात काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही एक सत्तेधारी पक्ष असतो, एक विरोधक पक्ष असतो. सत्ताधारी ह्यावेळेला हरलं, लोकांना नाही पटलं, त्याच्यामुळे तुम्ही त्या निवडणुका चालू आहेत म्हणून ते जे आंदोलन तुम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये घेताय, ह्या राज्यांमध्ये तुम्ही 3 तास ट्रॅफिक थांबवून ती महिला, मी जे ऐकलं आहे, तुम्ही आता बोलला की ट्रोल केलं जातं, चारित्र्य राहणार नव्हते. मला वाटतं की त्या महिलेबद्दल मी जेवढे चांगले रील्स बघितलेत हे 1-2 दिवसात, ते चारित्र्य तुम्ही जे बोलताय की ट्रोल केलं जातं, हे कोण करतं हे पण आपण बघितलं पाहिजे. त्यांना तिकडे काही बोलता नाही आलं आंदोलनामध्ये भाजपच्या लोकांना, म्हणून ते ट्रोल करत आहे. कारण त्यांना कळलं की ती महिला बरोबर बोलत होती. हे आपण बघितलं पाहिजे की कोण ट्रोल करत आहे. पण मी जे चांगले व्हिडिओज बघतोय अशा वेळेला ती बरोबर बोलत होती की बाजूला एक एम्प्टी ग्राउंड आहे, तिकडे जाऊन बोला ना तुम्ही 3 तास. मला वाटतं की गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल किंवा तुम्ही एलिट क्लास जे म्हणता, ती तिच्या मुलाला घ्यायला चाललेली शाळेत. आता शाळेत मुलाला घ्यायला जाताना उशीर झाला तर मी अनेकदा मुलाला घ्यायला जातो. मी उशीर झाल्यावर तो बिचारा असं बसला असं मला कळतं की काय जात असेल त्या मुलावर किंवा मुलीवर. ती 3 तास ट्रॅफिकमध्ये होती त्या आंदोलनामुळे. त्याच्यामुळे मला समजू शकतं हा आक्रोश कुठून येतो. पण आता लोक रस्त्यावर येऊन बोलायला लागली आहेत सरकारच्या विरोधात. हा खूप मोठा चांगला संकेत आहे आपल्याला. 2 प्रश्न होते. पहिला प्रश्न म्हणजे मुंबईतल्या रिक्षा चालकांना भाजप आता मराठी शिकवणार आहे, यावर आपल्याला काय वाटतं? आणि सेकंडली, हा जो मराठीचा मुद्दा आहे, जो वोट बँक येते आपली, ती ठाकरेंकडेच आहे मुंबईत पाहायला गेलं तर. आता नेमकं त्याच वोट बँककडे सत्ताधारी जात आहेत का, असे निर्णय घेऊन तुम्हाला काय वाटतं? मी अशा प्रकारे मी बघत नाही. कुठचाही निर्णय मी अशा प्रकारे बघत नाही की तुम्ही कुठची वोट बँक खेचायला चाललाय. तुम्ही जर महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी चांगलं करत असाल तर तुमचं स्वागत आहे. आणि भाजप ज्या प्रकारे आता मराठी शिकवणार आहे, ते तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी पण मला वाटतं बऱ्याच ठिकाणी आम्ही क्लासेस घ्यायला लागलो की तुम्हाला येत नसेल तर शिका, मीरा भाईंदरमध्ये वगैरे, तर तुम्ही शिका भाषा. संपावर जाणं हे तुम्हाला पर्याय वाटत असेल तर जा, आमच्या अंगावर नका येऊ. तुम्हाला आम्ही दाखवू आमची ताकद काय. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.